पण ब्लँक आता तो सांभाळून कुठे ठेवायचा अशी नवीन चिंता लागली मला. कुठे ठेवू देवा? कपाटातच ठेवते ना. सगळ्यात काय बाई नुसता पसारा आहे कपाटामध्ये. कागदपत्र कागदपत्र 10 वेळा सांगते ना, कागदपत्र काढा नाही ऐकत. अशीच पर्समध्ये ठेवते. नको, फाटला म्हणजे ते बँकवाले घ्यायचे. नाही नको. साधर आणि अबरे धुवायला टाकले आणि त्याच्यावर गेला हा चेक बादलीत नळात. नको नको. कारण काय चाललंय तुझं? ही ठेवायची जागा आहे का? अगं तो चेक नीट जपून ठेव ना कुठेतरी. ठेव ना कुठेतरी. काहीतरी काय म्हणता तुम्ही? हा कुठेतरी कसं ठेवणार? एजंटच्या सही केलेला चेक आहे की नाही? हा ब्लँक ब्लँक आहे. ब्लँक चेक. बाई याची किंमत कितीतरी जास्त आहे माहितीये का तुम्हाला? असं कसं कुठेतरी ठेवणार? कालिंदी, त्या चेकची किंमत चांगलीच माहिती आहे मला, पण तो चेक एजेने दिला ना हे विसरू नकोस. त्यांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. लक्ष्मी ती अशी तिला नाचवू नकोस. तू एक काम कर, तू चेक मला दे, उद्या बँकेत जातो, पैसे काढतो, त्या साळुंकेला देतो, विषय संपवून टाकतो. दे. नाही नाही, सगळं तुमच्या मनासारखंच होणार आहे, पण मी करणार आहे. हा न जाणू उद्या तुमच्यात राजा हरिश्चंद्रचा अवतार आला तर बँकेत जाल, पैसे काढाल, सरळ एजंटच्या बंगल्यावर जाल, त्यांना पैसे द्याल, म्हणाल हे घ्या, मला हे पैसे नको, काही नको, सगळं मीच करते. जसं बँकेत जाते, पैसे काढते आणि साळुंकीच्या त्या तोंडावर फेकते. आला मोठा शहाणा.